कलियुगामध्ये कीर्तन केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते, मनुष्याला मुक्ती प्राप्त होते असं संतांचं म्हणणं आहे. संत जे म्हणतात ते सत्य होतं. परंतु त्याच संतांनी हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे की कीर्तन कशा प्रकारे करावं. कीर्तनाच्या काही मर्यादा त्याच संतांनी लिहून ठेवलेल्या आहे. त्या मर्यादेत जर कीर्तन झालं तर आपल्याला त्वरित मुक्ती प्राप्त होऊ शकते. परंतु जर त्या मर्यादेच्या बाहेर आपण कीर्तन केलं तर त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. संत एकनाथ महाराज आपल्या शब्दामध्ये सांगतात की कीर्तन कशा प्रकारे करावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन रुंदे आधी मनोभावे वंदावी. भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करावं जे परम पवित्र आहे, परंतु त्या आधी सुद्धा संतांचं वंदन करावं. भगवंताच्या नामाचा गजर करावा आणि भक्तिभावाने त्या कीर्तनामध्ये आपलं अंग डोलावं. भक्ती ज्ञानविरहित गोष्टी सांगू नये. अशा प्रकारे कीर्तन झालं पाहिजे, तरच आपल्याला मुक्ती प्राप्त होते, आपल्याला भगवंत प्राप्त होतो. परंतु जर अशा प्रकारे आपण कीर्तन केलं नाही तर आपल्याला त्याचे परिणामही भोगावे लागतात. म्हणून आपणच स्वतःच्या अंतःकरणाला विचारावं की संतांनी सांगितलेल्या या मर्यादेत आपण कीर्तन करतो का. संतांनी सांगितलेली ही मर्यादा आपण पाळतो का. संतांनी सांगितलेलं कीर्तन यामुळे भगवंताची मूर्ती आपल्या अंतरंगामध्ये ठसते. जेणेकरुनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची.